आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते, सविस्तर पाहूयात। बाईक टॅक्सीचं भाडं निश्चित करण्यात आलेलं आहे। राज्य परिवहन प्राधिकरणाकडून दरपत्रकाची घोषणा करण्यात आली। ई बाईक टॅक्सी सेवांसाठीचे किमान भाडे अधिकृतपणे आता मंजूर करण्यात आलेले आहे। यामध्ये पहिला टप्पा 1.5 किलोमीटरचा असून पहिल्या टप्प्यामधील भाडे हे 15 रुपये आकारले जाईल। त्यापुढील प्रति किलोमीटरसाठी 10.27 रुपये आकारले जातील। राज्य परिवहन साची संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखाली एसटीएनं 18 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीमध्ये हे भाडे मंजूर केलेले आहे। तर बाईक टॅक्सीचं भाडं आता निश्चित करण्यात आलेलं आहे। या संदर्भातली एक महत्त्वाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये हा आदेश देण्यात आलेला आहे। राज्य परिवहन प्राधिकरणाकडून दरपत्रकाची सुद्धा घोषणा करण्यात आलेली आहे। ई बाईक टॅक्सी सेवांसाठीचे किमान भाडे हे अधिकृतपणे आता मंजूर करण्यात आलेलं आहे। विशाल पाटील आपल्यासोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। विशाल, बाईक टॅक्सीचं भाडं निश्चित करण्यात आलेलं आहे, दरपत्रकामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी नमूद करण्यात आल्यात? नक्कीच ऋतुजा, याआधी ई बाईक ज्या आहेत त्या सुरू करण्यात आल्या होत्या आणि त्यावरनं एक मोठासा वाद सुद्धा निर्माण झाला होता। मात्र आता राज्य परिवहन मंडळाकडनं या बाबतीत एक सूचना जी आहे ही करण्यात आली किंवा या बाबतीत घोषणा राज्य परिवहन प्राधिकरणाकडनं दरपत्रकाची केलेली आहे। ई बाईक टॅक्सीचं सेवांसाठी किमान भाडं सुद्धा राज्य सरकारकडनं निश्चित करण्यात आलेला आहे आणि याचा पहिला टप्पा जर आपण पाहायला गेलं तर 1.5 किलोमीटर इतका असणार आहे आणि याच्यासाठी किमान भाडं हे 15 रुपये असणार आहे आणि त्यापुढील प्रति किलोमीटरसाठी 10.27 इतके आकारले जाणार आहेत। त्यामुळे ई बाईकच्या बाबतीत जो मुद्दा होता तो कुठे आता मार्गी लागताना पाहायला मिळतोय आणि काही दिवसांनी ई बाईक ज्या आहेत हे आपल्याला रस्त्यावरती पाहायला मिळतील। त्याच्या बाबतीत राज्य परिवहन प्राधिकरणाकडनं आता दरपत्रक जे आहे याची निश्चिती करण्यात आली आणि तशा पद्धतीची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।